6:30 वाजता आम्ही उठलो. किती रुपयाला? नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही लवकर उठलो कारण आम्हाला जायचं आहे भाजी आणायला. मस्त प्लॅन आहे. भाजी आणू जाऊ. आणि आज किती वाजले बघा, 6:30 वाजता आम्ही उठलो. जातो भाजी आणत. आम्ही थोडे जाऊन ब्लॉग करतो. बघा तुम्ही, तेंडी भेंडी सगळं आणायचं आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. पाऊस भरला. हे बघा, पिशवी घेतलं. बाय बाय. चला आम्ही तिकडे भेटतो. झोपे जायचे, सुधारणा नाही. काय बोला आता. ये मुंह से सुपारी निकाल के बात करे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. चला बघूया काय भाजी गावतात ती. चला, आमचं इंडिकेटर नाही त्याच्यामुळे मला हात दाखवत रस्ता असो. आमच्या तिकडे जी छोटी छोटी दुकानं भाजीची वगैरे असतात ना, ती इकडनं भाजी घेऊन जातात होलसेलवर. इकडनं त्यांना स्वस्त भेटते. बात तो सही है. यूं तो अकेला भी अक्सर बघा आता काय घेऊया. आता काय घेऊया. आता सांगताय का बरं. आता ओ भाई, मारो मुझे, मारो. ब्रुसली. मी ना ब्रॉकोलीला ब्रुसली बोलते. हे बघा चिडायचं. मस्त जोक मारा. या हस रे हलकट हस. आज भाजी खूप महाग आहे. 70 रुपये किलो एवढं वांग आहे. हे बघा, 4 किलो बटाटे घेतले, 4 किलो कांदे घेतले 100-100ला, आणि कोबी घेतला, आणि हे घेतला, काय घेतला, फ्लावर घेतला. आणि आता आम्ही बैंगन घ्यायला आलेलो. तर आले बैंगनवाले आले. वेचून काढते. टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार, आहा टमाटर बड़े. आम्ही भाजी घेतली. बघा इकडे बघा. यूं तो अकेला भी अक्सर घेर के एक माणूस ना 85 रुपये बोलत होता आणि आम्हाला 50 ऐकायला आलं. हा ना, 85. आम्हाला वाटलं 50 म्हणून मी 50 रुपये करत होते. मी मगाशी एवढं बोलले आणि मी कॅमेरा ऑनच नाही केला. आणि आता मी बघितलं, अरे शूटिंग झालं असं बघते तर कॅमेरा ऑनच नव्हता. अरे बाबू तो इकडे कुठे. बाबू घरी जा. माझी झोपच उडाली. इतके हाय लेवलचे रेट ना, त्यांचे रेट ऐकायलाच माझी झोप उडाली. बापरे, 180, 170 रुपये अर्धा किलो. ये गडबड आहे बाबा. नमस्कार. आम्ही इलो घरात भाजी आणून. बघा किती झालं. पण ना आम्ही इलो किती वाजता, 8 वाजता. 8 काय कधी इलो आम्ही, 8 वाजता इलो. त्याच्यानंतर आम्ही याच्यातली सगळी भांडी बी सगळ्या ह्याच्यातला काढला. हे बघा, याच्यातलं सगळं कालच काढलेलं आम्ही. याच्यातली भांडी आम्ही सगळी बाथरूमात सगळी दोघांनी धुतलं, वाळत घातलं बेडरूमात त्यांना उलटी करून. आणि आता मी चाय पिलो, नाश्ता केलं, बाथरूम वगैरे क्लीन केलं, आणि म्हटलं आता भाजी लावूया. तुमका मी दाखवतो काय काय आणलं होतं. तर ह्याचे झाले 130 रुपये फक्त, इतकेचे. आणि ही भेंडी आणि बैंगन हे भरितासाठी आणलेलं आहे वांगे. आणि ही कोबी किती रुपयाला. 30 रुपयाला एवढासा. आणि 50ला 2 किलो. 2 किलो 50 रुपयाला. भारी आहे. छोटी मला क्यूट वाटले म्हणून मी हे घेतले. मस्त आले छोटी. बात तो सही है. आणि ही फक्त 2च काढली. किती रुपयाला. पाव किलो येते. 30 रुपये फक्त 2 काढली. खूप महाग. आणि हा हे एवढा 40 रुपये. बापरे, खतरनाक. आणि हे आमचे कांदे 100ला 4 किलो. 4 किलो. हे बघा, एवढे कांदे आम्हाला 100ला भेटले. आणि सेम बटाटे पण 100 रुपयाला 4 किलो. हे झालं. ही महागवाली भाजी, ही सगळी महागवाली. ही आता काय केलं, पण ही सगळी महागवाली भाजी. स्वस्तवाली भाजी आम्ही तुमका दाखवतो. A few moments later. मेथीची पेंडी किती रुपये असतात गेस करा. फक्त
5 रुपये, फक्त 5 रुपये ही आणि ही 5 रुपये. असं करून आम्ही 10 रुपये 2 भेंडी आणलं. तरी माती पडता आणणार शिला करून. आणि ही 15 रुपयाला मेथी, 15 तेच. आणि ही 10 रुपयाला शेपू. उलटी झाली सरळ. ही शेपू 10 रुपयाची. असं करून हे आमचं बाजार अर्धो आम्ही लायलो फ्रीजमध्ये. आणि अर्धशी माती सगळी अंगावर पडली. असं नाही तर ब्लॉकसाठी काय पण काय करणार आता आम्ही खेळतो ह्या. 2000 years later. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत. माझा एक कॉमनच झाला. बोलायचा बोलला एक बोला की तर आता आमचं जेवण वगैरे झाला. फक्त ह्या लायलो कुकर लायलो भातासाठी. आणि माझे मिस्टर गेलेले मासे आणू. तर आमचे मासे कढी झाली, फ्राय होतं, फ्राय करतात ते. आणि आम्ही आज किचनचं लुक चेंज केलो. माझी अंघोळ विंगळ पण झाली, तुम्ही बघत असताल. कारण ही आता सगळी साफसफाई करून नंतर अंघोळ विंगळ मस्त की फ्रेश दिवाबत्ती करून मस्त झालंय. आमचं फ्रीज इकडे होता, तर आम्ही काय इकडे गेलो. आणि बाकी असं का फक्त फ्रीजची जागा मी चेंज केलं. आणि भांड्याचा स्टँड होता आम्ही काढून टाकलो, कारण आमची किचन ट्रॉली आता ओके झाली होती. आता ते लूज झाले म्हणून आम्ही त्याच्यात आता भांडी ठेवलो. त्याच्यामुळे हे काढून टाकलो आमचा स्टँड. पण अजून ह्याची भांडी भरून, कारण भांडी सगळी धुतलो आणि बेडरूममध्ये आम्ही वाळत टाकलं. ती वाळत नाही, त्याच्यानंतर भांडी लायचं लावायचं. आणि आमचे मिस्टर आता ह्या मासे फ्राय करतं, त्या दाखवते मी तुमका. ते त्यांच्याने आंघोळ करू नाही, कारण ते ह्या सगळ्या झाल्याच्या नंतर ते आंघोळ करत आले. त्याच्यामुळे थांबत दाखवते तुमका. टेंटणे हे माशाची शेपटी कढी झालेली आहे त्याच्यात. आणि हे मासे आता ते का गव्हाचा नाही तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मसाला तो त्यांचं मिक्स केल्याने. आणि ही आम्ही आला लसूण पेस्टची हे पेस्ट बनवून ठेवतो. आम्ही विकत आणणार नाही, आम्ही घरात बनवतो. कारण कोथिंबीर वगैरे घेऊन येतो आणि आम्ही लसूण आला आणि कोथिंबीर मिक्स करून बनवतो. मस्त प्लॅन आहे. आणि ही असं ती माशांच्या पोटातलं काय आहे, अंडी. ह्याला ब्लड लागली इथे. ही अंडी मासाच्या पोटातली, ती पण आम्ही ह्याच्या सोबत भाजतलो. तिकडे तवत ठेवलेलो, इकडे कुकर लावलेलो. आणि हे माझे मिस्टर हाय करा. अकेला भी अक्सर गिर के संभल सकता. नमस्कार मित्रांनो, तर आता संध्याकाळची किती वाजले? 8:30 झाले. 8:30 झाले ना? 8:30 झाले. तर आम्ही दुपारी जेवलो आणि झोपात दिलो. दुपारी आम्ही ब्लॉगर शूट करू नाही. आता रात्र झाली. तर आम्ही आता रात्रीची भाजी निवडून बसलो. तर जेवण वगैरे आमचं दुपारचं आम्ही आता जेवतलो. भाजी निवडून झाली काय, नंतर मग झोपतलो. आमचं ब्लॉग इथंच एंड करतो आम्ही. लाइक करो, सब्सक्राइब करो, शेअर करो. चला आम्ही आमचा ब्लॉग इथेच थांबवतो आजचा. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठोकून द्या. व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला बाय बाय.